शुभ सकाळ मित्रमंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा. तर आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस आणि गुरूंचं स्थान हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये एकदम वेगवेगळ्या पद्धतीने असतं. काहींचे गुरु हे शैक्षणिक असतात, सामाजिक असतात, क्रीडा असतात, तर काही मंडळीचे गुरु हे राजकीय देखील असतात. तर प्रत्येक मनुष्य हा आपल्या गुरुचा स्थान हा त्याच्या हृदयामध्ये ठेवून त्याची गुरुपौर्णिमेच्या दिवशी मनोभावे सेवा करत असतो. तर आज असाच गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आज आम्ही साजरा करणार आहोत. तर आता मी जाणार आहे शाळेमध्ये आमचे सर येणार आहेत. बाकी विद्यार्थी मित्र म्हणजे त्या कालचे विद्यार्थी मित्र आजचे पण आज विद्यार्थीच आहोत आम्ही, कारण गुरूंच्या आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस. एवढा पाऊस पडतो सकाळपासून ना, तर म्हणजे विषयच हार्ड झालेला आहे रे. तरी पण तयारी केली. तो काहीच बघू शकता तुम्ही, अगदी मस्त तयारी केली रवी भाऊ. तो बाकी मंडळी मी आमच्या शाळेत म्हणजे त्या कालांची आमची सगळी पोरं, त्या कालांनी या पोरी आवडल्या होत्या. अजून काही कोणी मोठा नाही झाले. ही तर तावरी रेखा बाईला मी जेव्हा बघतो तेव्हा रेखा बाई तावरी. हां, कल्पना बाई हे दोघी म्हणजे बहीण मैत्रिणी तशा तवानल्याच राहिल्या. रेखा बाई काय वाटतं तुला? साखरपुऱ्याला भेटल्या बरोबर आमचं पटपट. अरे असं समज तू बारीकच शालेच्या पोरांसारखे गेले उद्योग धंद्यामध्ये आहेत, राजकारणामध्ये इकडे सगळ्या जणांनी आज भरपूर मेहनत घेतली. जय श्रीराम. जय श्रीराम. ॲक्च्युअली प्रोजेक्टरच्या साह्याने आमचा लहानपण आम्हाला दिसून येईल. माझं एकदम तरी फोटो असाच म्हणजे, कारण सगळ्या कार्टून हे माझा फोटो आहे ना भाई. मी बारीक होतो, मी बारीक पण शाळेत जाम कार्टून होतो. हां, तर मंडळी आता रेखा तू काही बोललीच नाही पहिलं. गाणे बोल, धावलारीचा गाणे बोल. हो मंडळी, आता आमचे गुरुजी आलेलं आहे. रुपयाच्या हिशोबाने सो गाईज द रेखाबाई द आरती ओवळत आहे सरांची आणि मॅडमची. अरे तू कवरी का भरली अजून कापतोय तू त्या टायमापासून तू. आणि नेक्स्ट स्टुडंट आहे आमची विजेंद्रबाई. नाही म्हणजे ऍक्च्युली असा होता, त्या टायमाला आपण साखर खायचो ना. आता पेढ वगैरे आल्यात म्हणून साखर, ते जुन्या दिवसाची आठवण म्हणून साखर आणली. आपल्या आमंत्रणाला मान देऊन थेट कंचाडवरून सर आपले आलेले आहेत. भोईर सर, वाडा कंचाड. म्हणजे एक विद्यार्थ्यांचा प्रेम आहे. अरे विद्यार्थ्यांचा प्रेम आहे म्हणून सर. आणि गाईज त्या कालचे आमचे सर्वांचे आवडते सर कांबळे सर. म्हणजे आमचा प्रेम पण तेवढा. हां, प्लेइंग दोघांना शॉक लागायचा काय. लगेच फोटोशूट चालू झाले. सर जर बसले तर मग फोटोशूट व्हायचा प्रॉब्लेम आहे. तर मंडळी
त्या टायमाची आमची हुशार मंडळी आज बी पुरे बसतात. म्हणजे आम्हाला हे वाटतं आज बी मार्क व्हायच्या तयारीला. काही जरी अभ्यासाचा इचरला तर याद राखा, अभ्यास केला की नाही केला तर त्या टायमाला मुलींना पक्की सवय असायची. तर कालचा अभ्यास तो पोरांनी खालाच मार. असं आहे का लेडीजला मी थँक्यू बोलेल की आपली घरची कामं वेळेत आवरून या ठिकाणी आपण वेळेवरती पोहोचणार. सर्वांच्या वतीने मी आपले सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. तर अजून आपल्याकडे भरपूर जागा शिल्लक आहे सर. अजून येणारी मंडळी असेल पण आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार. तर या ठिकाणी मला असं वाटतंय माझ्या ओळखीप्रमाणे माझ्या शाळेच्या माझ्या बॅचचे आम्ही प्रत्येकाला ओळखतो. आमच्या आधीच्या बॅचचे काही मंडळी इकडे म्हणजे काही मित्र मंडळी आहेत, आमचे दादा लोक म्हणजे आमची स्थिती आहेत, आमचे वरचे आहेत. तर मी प्रत्येकाला विनंती करेन की आपण जरी एकमेकांच्या आता बऱ्याचशा गोष्टीपासून लांब गेलो म्हणजे शाळेच्या जीवनापासून तर पुढच्या प्रवासामध्ये प्रत्येकाची लग्न झाले, प्रत्येकाचा संसार चालू झालाय, प्रत्येक जण आपल्या क्षेत्रामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये बिझी आहे. एक छोटासा वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या परिचयाचे सर्व बॅचच्या कोणाला माहिती आहे आपल्या परिचयाच्या, कारण आपण यांच्या हाताकडून आपला परिचय, आपण काय करता, आपलं नाव, सध्या आपण काय करता, व्यवसाय करता, सध्या व्यवसाय ज्या ज्या हुद्द्यावरती तुम्ही असाल ते सर्व आपल्याला एक थोडक्यात सरांना परिचय करून द्यायचा आहे. मी विनंती करेन की वन बाय वन एकेकाने आपला परिचय द्यायचा आहे. मी सुरुवात करत की शाळेतले मित्र मैत्रिणी सर्व आल्या भेटायला गेलेले आहे. मला वेळेला नुसतं भेटले असतात मी आपण कार्यक्रम ठरवल्याप्रमाणे ते आम्ही आलो. मी सर्वांच्या मनापासून धन्यवाद करतोय. बस तुम्हाला बोलायला दिल्याबद्दल. मनापासून धन्यवाद. मी विद्यार्थ्यांना विनंती करेन सर सर्वांना शुभेच्छा. आणि तुम्ही ते आलात खूप बरं वाटलं. खूप इच्छा आमची होती की सर्वांना असं कधी बोलावं, त्याच्याशी दोन शब्द बोलावं, गप्पा माराव्या, पण योग येत नव्हता. आणि हा जो आयोजन केला आहे म्हणजे खूप धन्यवाद देईल. पूर्ण याचा धन्यवाद देईल की त्यांनी एवढा सुंदर असा आयोजन केलेला आहे. आणि मला त्याबद्दल सर्व धन्यवाद. माझे नाव शैलेश शांताराम मी इसवी सन 2007मध्ये शिकायचो. मध्ये क्लास होते. मी आता सध्या MSc मास्टर ऑफ सायन्स आणि बॅचलर ऑफ एज्युकेशन डिग्री आणि जॉन्सन अँड जॉन्सनमध्ये सिनियर इंजिनियर काम करतोय. सर तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. तुम्हालाच नाही तर जेवढे मित्र परिवार आहेत माझ्या क्लासमध्ये माझे ज्युनियर असतील किंवा सिनियर असतील त्यांना सगळ्यांना भेटून काही त्यांचे चेहरे मला ओळखत पण नाही किंवा मला पण कोणी ओळखत नसेल. तर तरी पण आपण एक विद्यार्थी म्हणून सोनाळ्या शाळेत विद्यार्थी म्हणून आपण इथे जमलेलो आहोत आणि हा कार्यक्रम योग्य रीतीने पार पडत आहोत. तर मला कालच समजलं की राकेश नागपूरला आपल्या शाळेत असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये आपण नवीन देऊन सुद्धा सगळे मुले होते जमली. सगळ्यांचा मनापासून आभार मानतोय आणि अभिनंदन सर तुम्हाला पण धन्यवाद. हॅलो, माझं नाव सत्यदेव रघुनाथ खराड. आज गुरुपौर्णिमा निमित्ताने आमचे जे पाया मजबूत करणारे
लहानपणाचे शिक्षक इथे आज उपस्थित झाले हे आमच्यासाठी मोठी मोलाची गोष्ट आहे. आज त्यांच्या कृपेने माझ्याकडे छोटासा धंदा गॅसचा एजन्सी आहे. आज इथे आले सर, त्यांचा खूप खूप आभारी आहे मी. तुमच्या आशीर्वादाने आणि तुमचं जे मुलाचं सल्लं होतं त्यामुळे आज आम्ही भरपूर काय करू शकलो आहे. म्हणून आम्ही त्यांना समोर आलो. खूप आवड होती त्यांची, एकदम मित्रासारखे राहायचे. गोविंद सरांचा थोडासा संपर्क आला 1 वर्ष आधी, पण चांगला आम्हाला टेनिसचा क्रिकेट शिकवणारे गोविंद सरच आहेत इथे आम्हाला. आणि कांबळे सरांचाही थोडासा संबंध आला, पण चांगला संबंध आला. आणि आमच्या आदर सांगली सरांनी खूप आम्हाला चांगला आयुष्याचा मुलाचा सल्ला दिला आहे. त्यांचे खूप खूप आभार करतो. सर्वप्रथम आज गुरुपौर्णिमा निमित्त माझ्या गुरुवरे काळवी गुरुजी आता सुखदेव आढळले की गुरुजी या शब्दात फार मोठा आदर आहे, सन्मान आहे, सत्कार आहे, प्रेम आहे. तर काळवी सर मला त्यावेळी होते माझ्या रात्रीच्या वेळी. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त मी 2 शब्द एवढे सांगू इच्छितो की आई वडिलांनंतर सर्वप्रथम आपले आई वडील गुरुवरे आहेत. त्यानंतर जो दुसरा मानाचा स्थान या प्रेमाचं स्थान जे आहे ते आपले गुरुजी आहेत. आणि त्यांच्या चरणी गुरुपौर्णिमेनिमित्त मी सादर नमस्कार अर्पण करतो. पण माझं मूळ गाव पूर्णा भेंडे. पण माझे आई वडील वागण्यामुळे मला मामांनी पुण्याच्या गावामध्ये आणलं. आणि 4थी पासून मी पुण्याच्या गावापासून तर 7वीपर्यंत शिक्षण माझ्या पुण्याच्या गावामध्ये झालं. आणि प्रभूजी सर, काली सर, गोविंद सर आणि कांबळे सर. पण सालीसरांची मला एक गोष्ट आठवते. थंडीच्या महिन्यामध्ये सालीसरांची छडी आपण पडायची ना, एवढा खतरनाक सालीसरांना मला वाटतं त्या टायमाला दयाच नव्हते. एवढे थंडी पडायचे कुठे चिंबाची गाडी जायची. हा चिंबाची गाडी बघितलं ना तर सालीसरांची मला आठवण येते. चिंबाची गाडी सालीसरांच्या मनाच्या अगदी आठवण. आणि पुण्याच्या गावामध्ये माझं खूप मस्त नातं आहे. माझ्या आईचं नाव आहे आणि माझी आई या पुण्याच्या गावामध्ये या शाळेने शिकली होती. आणि आमचं शिक्षण इथं झालं, या शाळेत झालं. आणि माझ्या गुरुरांनी माझं खूप प्रेम केलं, मैत्रिणी माझं खूप प्रेम केलं, आंबेडकी दाखवली, प्रेम दाखवलं. सरांनी पण मला चांगलं शिकवलं. आता मला ट्रान्सपोर्टचा फील्ड आहे. माझा आयुष्य एक मुलगा आहे. माझं जीवन खूप आनंद चाललं आहे आणि मस्त एन्जॉय करतो जीवन. एवढं म्हणजे मला वाटतं. चरणी नतमस्तक. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज जो कार्यक्रम ऑर्गनाईज केला, मला उपेचा फोन आला की आपल्या मुलांनी आज छोटासा कार्यक्रम राबवण्याचा एक संकल्प घेतला आहे. तर चांगली गोष्ट आहे. आणि ह्या संकल्पनेतून आम्ही जे सर्वजण एकत्र आलो आणि जी आताच्या म्हणजे आमच्या चालू बॅचची किंवा आमच्या माझ्या पुढच्या बॅचची जी मुलांची काही भेट झाली ते आज खरंच चांगलं वाटतं. माझं नाव प्रेमनाथ रामदास फले. आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने तुम्ही चारी गुरुवरे आल्याबद्दल तुमचं मनस्फूर्त आभार. तुमच्याकडून आम्हाला आमच्या ज्या छोट्या छोट्या काही चुका होत होत्या त्या तुम्ही त्यावेळेस सुधारल्या आणि त्यावेळेस त्या सुधारण्या कारणामुळे आज आम्ही जिथेही आलो त्याच्या पुढे तुमचं हे आमच्या आईवडिलांच्याच लेवलने तुमचं हे त्याच्यामध्ये योगदान आहे. आम्हाला आनंदित आठवतात ते सर्व गोष्टी करून आली अजून आम्ही तसं राकेश मी प्रेमनाथ अजून काय लेवलवर आम्ही तो वागतो की असं काय कमी जास्त नाही. आज तुम्ही इथे आल्याबद्दल तुमच्या मनापासून मी आभार मानतो. विश्वास मानले पाहिजे. सर्व नमस्कार.
विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन येथे उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचे आभार. काय बोलायला सोबत कोणी तर भरपूर आहे माझं वेळेवर सोबत नाही. खास काही माणसाला फक्त मोठा महेश रघुनाथ म्हात्रे गुरुपौर्णिमा आहे आज. गुरुपौर्णिमा म्हणजे काय? आई बाबांनी शाळेत पाठवल्यानंतर प्रथम जो खास मित्र असतो तो सर म्हणजे गुरुजी त्यांच्याकडनं जे शिक्षण मिळतो तेच आपल्याला पुढे संसारासाठी आपल्या चांगल्या कामासाठी ही खूप पावती असतो. हे सर्वांना समजलं पाहिजे कारण की गुरुचा अर्थ म्हणजे सर्वांना कळत नाही काय सर्वच लोक सर्व. मी विचार करायला लागलो की आज 25 वर्षानंतर तो मेसेज आले सर मला ओळखतात की नाही ओळखत तोपर्यंत प्रश्न माझ्या मनात आला. पण त्याच्यानंतर जसे ग्रुपवरती मेसेज चालू झाले एका दिवसात कमीत कमी 2000 मेसेज पडले मुलांचे. या पद्धतीने प्रत्येक मुलींचा नाव सुद्धा माहित नव्हती विसरून गेलो. तीही नावं माहीत आलो आम्ही सगळी ऍड जशी झाली तशी प्रत्येकाची नावं यायला लागली तसं प्रत्येकाचा मेसेज यायला लागला. फार आनंद वाटला. आणि रात्रभर मी विचार करून जास्त झोपलो पण नाही. सकाळी 4 वाजता उठलोय तर सकाळी आपल्याला जायचं आहे. सकाळी इथं आलो की कुठंच होतं 1-2 माणसं आलेले होतं तर येतात काय नाही कोणी देऊन बघायला. पण ज्यावेळेस तुम्हाला इथं बघितलं ना मला जरा मन फुटून गेला. कारण 25 वर्षानंतर जे गुरुजींना इथं एकत्र बघितलं आणि ते पण राकेटच्या मुलं बघितलं मला फार आनंद वाटला. पोलिसांना मी जाम घाबरायचो. एक वेळ होती त्यावेळेस 6वीला असताना 7वी जसा रिझल्ट लागला बहिणीचा तर एकच नंबर आहे ना पोलिसांनी तो रिझल्ट घेतला आणि मला पण बोलवलं रिझल्ट घेऊन. मला फार कमी मार्क्स होते त्यावेळेस मी रडत होतो तिथं आणि एकच फटका मला सरांनी तर रडायला लागला. ती आठवण एकदम सगळी आठवणी होऊन गेला मला. आणि एक एक जसे बालपणाचे मित्र आहे तसे आज 25 वर्षानंतर विसरून गेलो पण एका दिवसानंतर एकच दिवस झाला कालच्या ग्रुपमध्ये का आज सगळ्या गोष्टी आठवणीत सगळ्या जसं आपण लहानपणी काय केलं 7वी वर्षच होतो त्याच्यानंतर तुम्ही आम्ही ऍस्ट्रोला गेलो. सर जे पोलीस सर होते पोलीस सर हे आम्हाला एकदा 5वी आले त्यावेळेस जे ज्युनियर केजी पासून इंग्रजी आठवत त्यावेळेस 5वी पासून इंग्रजी होते. खरं तर इंग्रजीमध्ये तेव्हा पण सांगताना स्पेलिंग देत होते. स्पेलिंग देत असताना काही आमची चुकलं झालं सरांनी मारलं पण त्या स्पेलिंग ही आज आम्हाला पुढे जाऊन इंग्रजी अनुसंधानामध्ये त्याचा खूप महत्त्व वाटत आहे. या ठिकाणी सन्माननीय आपले गुरुजी नाईक गुरुजी या